आता बातमी समृद्धी महामार्गासंदर्भातली आहे। समृद्धी महामार्गावर मोठं भगदाड पडल्याची बातमी माझाने दाखवली आणि हे भगदाड स्पष्टपणे दाखवणारा व्हिडिओही दाखवला। गेल्या 15 दिवसांपासून मुंबई कॉरिडॉरवर पुलाला हे भगदाड पडलंय, त्यामुळे रस्त्यावरच्या 2 लेन बंद आहेत आणि एकाच लेनवरून वाहतूक सुरू आहे। या बातमीनंतर एमएसआरडीसीचं स्पष्टीकरण आलं आणि महामार्गाला कुठलेही भगदाड पडलेलं नाही असं एमएसआरडीसीचं म्हणणं आहे। शिवाय 2 लेनचं काम अंतिम टप्प्यात आहे असा दावाही एमएसआरडीसीने केलाय। याचा रियालिटी चेक एबीपी माझाने केला तर हे भगदाड जसंच्या तसं अशी बाब निदर्शनास आली आहे। शिवाय 2 लेनवरची वाहतूकही बंद असल्याचं समोर आलं, त्यामुळे प्रशासनाकडून सत्यता लपवण्याचा प्रयत्न होतोय का, एमएसआरडीसी जनतेची दिशाभूल करते का, असे सवाल उपस्थित होत आहेत। तर या संदर्भातली बातमी एबीपी माझाने समोर आणलेली होती आणि आता वास्तव नेमकं काय आहे हे पुन्हा एकदा एबीपी माझाने आपल्या समोर ठेवलेलं आहे। त्यामुळे एमएसआरडीसी आता जनतेची दिशाभूल करते का हा प्रश्न उपस्थित होतो। असं कळवलेलं आहे की काम पूर्ण झालेलं आहे म्हणून, आणि पूर्णपणे भगदाड जसे तसेच आहे आणि वाहतूक एकाच लेननं चालू आहे। खूप रिस्की झालेलं आहे वाहनांना की अचानक दिसतं की समोरून 2 लेनची वाहतूक एका फास्ट लेन मधूनच जात आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।